त्यानंतर या मंचावर उपस्थित सन्माननीय हर्षल पाटील यांचा सुद्धा मानसन्मान होणार आहे। फटाक्यांची आतिषबाजी होते तोपर्यंत आपण मानसन्मान पूर्ण करून घेऊयात। सन्माननीय हर्षल पाटील यांचा सुद्धा मानसन्मान होणार आहे। मॅचला सुरुवात करायची आहे। येस, हर्षलजी पाटील यांचा सुद्धा मानसन्मान इथे या मुख्य मंचावर होत आहे। त्याचबरोबरीने सन्माननीय संजयजी पत्रे सरपंच ग्रामपंचायत थळ यांचा सुद्धा या मुख्य मंचावर मानसन्मान होणार आहे। त्याच वेळेला माजी सरपंच वरंडे ग्रामपंचायत सुधीर चेरकर सर हे सुद्धा या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा मानसन्मान आपणच्या माध्यमातून इथे होणार आहे। मॅच कंटिन्यूअस सुरू राहणार आहे आणि त्यानंतर सन्माननीय सुभाष वागळे सर या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा मानसन्मान या मुख्य मंचावर होणार आहे। यस, मॅचला सुरुवात करायची आहे। त्यानंतर माननीय अरुणजी भगत यांचा सुद्धा मानसन्मान इथे होणार आहे। सुधीरजी चेरकर यांचा पहिला मानसन्मान होणार आहे। थोडस स्वागत समारंभामुळे मॅच कॉमेंट्री थोडीशी थांबवलेली आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आहोत। सन्माननीय सुधीरजी चेरकर यांचा मानसन्मान सुद्धा या मुख्य मंचावर होणार आहे। त्यानंतर सन्माननीय महेंद्र चौलकर यांचा मानसन्मान या मुख्य मंचावर होणार आहे। सन्माननीय अरुणजी भगत यांचा सुद्धा मानसन्मान या मुख्य मंचावर होणार आहे। या सर्व अतिथींचं या NSC खानाव चषकामध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। यस, कमेंट्री बॉक्स यासीन सर। धन्यवाद कपिल। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। देखिए, दोनों भी ज़बरदस्त ये टीमें हैं। मानो हमारे सामने निशांत फाइनल का मैच चल रहा है, ऐसा प्रतीत हो रहा है मुझे। चित्रलेखा पाटिल पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरण एक जानिब, तो दूसरी तरफ भोसले वॉरियर्स तेरोंडा पुरस्कृत धाकटी जुई। देखिए, भोसले वॉरियर्स इस टीम में हमें परेश ठाकुर मैन फ्रॉम धुतुम उरण, हुसैन टाके मैन फ्रॉम शिगरा मुरुड, शुभम जाधव माणगांव, प्रीतम बारी जो कि विरार से बिलोंग करते हैं गेंदबाजी करने वाली टीम में, ये चार खिलाड़ी हमें आइकॉन के रूप में खेलते हुए देखने मिलने वाले हैं। और इसी के साथ साथ वागेश्वर वागरण चेक थोडंसं थांबवतोय। ये जो टीम है, महेंद्र चौलकर यांचा मानसन्मान या मुख्य मंचावर झालेला आहे। यस, ओव्हर टू यू यासीन सर, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स। और उसी के साथ साथ चित्रलेखा पाटिल पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरण इस टीम में जो चार खिलाड़ी, जो चार आइकॉन हमें देखने को मिलने वाले हैं, वो है विश्वजीत ठाकुर मैन फ्रॉम दिघोड़े उरण, अक्षय म्हात्रे अबू मैन फ्रॉम अलीबाग, प्रफुल्ल पाटिल पिंट्या मैन फ्रॉम हशिवरे अलीबाग, और उसी के साथ साथ किरण पवार सावड़े गांव से बिलोंग करने वाले, पनवेल तहसील से बिलोंग करने वाले, जो कि अभी अभी आउट हो चुके हैं। चलिए अब मैदान पर चलते हैं, जहां पे सलामी बल्लेबाज किरण पवार आउट होने के बाद नए बल्लेबाज पिंट्या पाटिल मैन फ्रॉम हशिवरे अलीबाग ऑन स्ट्राइक, जबकि नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज है अक्षय म्हात्रे अबू। ये दोनों भी खिलाड़ी अलीबाग से बिलोंग करते हैं। शुभम जाधव जो गेंदबाज है वो है मानगांव से बिलोंग करने वाला, मानगांव का सितारा, एक शानदार ऑलराउंडर के हैसियत से हमेशा जाने जाने वाला। निशांत, तुम्हें याद होगा इसी मैदान पर एक मैच शुभम जाधव खेल रहे थे और जीतने के लिए 6 गेंदों में 32 रनों की जरूरत थी। बैक टू बैक 5 छक्के जिनके बल्ले से लगे थे और 2 रन से मैच वो हारे थे। अंतिम गेंद डॉट गई थी, वही है वो शुभम जाधव। येस, खूप चांगली आठवण आपण या ठिकाणी उपस्थित केली। 5 बॉलमध्ये 5 षटक लागले होते, एक चांगली झुंज त्यांनी दिली होती। आहा, इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न फसला आणि खऱ्या अर्थानं अक्षय आबू याला मात्र पाठवल्या तंबूमध्ये बाद।
म्हणजेच पिंटा आपण पाहतोय आपल्या अलिबाग तालुक्यामधील खऱ्या अर्थानं सर्वाधिक जास्त बाईक जिंकणारा हा खेळाडू, ज्याच्या नावावरती 4 बाईक आहेत, असा पिंट्या आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला जो आताच आउट झाला अबो, आताच तुम्ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पाहिली असाल, त्यामध्ये बॅट्समन म्हणून ज्याला गाडी मिळाली असा अबू सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाला. बल्लेबाजी करने वाली टीम चित्रलेखा पाटिल पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरण थोड़ी सी संकट में आ चुकी है. सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाज किरण पवार आउट होने के बाद यहाँ पे अबू भी मात्र 0 का चश्मा पहनकर मैदान से बाहर जा चुके हैं. पहली ही गेंद पर छक्के से आगाज हुआ था, मगर उसके बाद क्या कमाल की वापसी दिलाई है शुभम जाधव ने अपने टीम के लिए. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है निशांत, और रनों की संख्या देखिए मात्र 7 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. 4 ओवर का मैच और पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है. 30 गज का दायरा मौजूद है और पहली गेंद पर छक्का आने के बाद हम सभी को लगा था कि पहला ओवर बहुत ही बड़ा देखने को मिलेगा, मगर फिर से एक बार ये हम अक्सर कहते हैं कि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, यही सही है. मात्र 7 रन पहले ओवर की समाप्ति के बाद. नक्कीच या रन मात्र पुरेसे नाहीये. जिंकायचं असतं तर इथून एक चांगली सुरुवात करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा चांगले चांगले आयकॉन खेळाडू आहेत. परंतु गोंदे साहेबांनी आता मला सांगितलं की निशांत पब्लिकचे आभार मान, कारण खऱ्या अर्थानं या 10व्या पर्वाला पब्लिकने रेकॉर्ड ब्रेक केला. 9 पर्वापर्यंत आपण सगळ्यांनी पब्लिक पाहिली, परंतु या 10व्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सेकंड ओव्हर या ठिकाणी घेऊन आलेला तो म्हणजेच रोहित घरत पाहूया संघामध्ये एक ॲज अ आयकॉन म्हणून हा खेळणारा खेळाडू कॅप्टन आहे, आणि आता पाहूया त्याच्याकडून कसा खेळ होईल. धाकटी जुई ये गांव का नाम है और उस गांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी लोकल उनके ग्रामीण टीम का, मगर आपने सही कहा आइकॉन के रूप में हाल ही में उसे मैंने मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट हुआ था ना, वहाँ पे उसे देखा था. बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. इस बीच पहले ही गेंद पर 1 रन आने के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 8 रन 2 विकेट के नुकसान पर. 30 गज का दायरा हट चुका है. देखिए फिर से एक बार हम फील्डिंग के ऊपर नजर दौड़ाएंगे. डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और उसी के साथ एक डीप एक्स्ट्रा कवर और डीप पॉइंट. इस तरह से ये फील्डर जो कि सीमारेखा के नजदीक तैनात है. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं आहे, परंतु आता रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून विश्वजित ठाकूर स्ट्राईक एंडवरती आहे. आहा चांगला बॉल आहे, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, त्याला इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड डीप पॉइंटला हा बॉल गेला, एक सिंगल धाव घेतली आहे. यासिन सर बघा पहिल्या ओव्हरमध्ये शुभम जाधवनं सुरुवात खूप चांगली केली आहे. मग त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती हा देखील संघाचा कॅप्टन एक जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत त्याने 2 बॉल्स फेकलेत, फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. परंतु यासिन सर किती धावसंख्या झाली पाहिजे म्हणजेच वागरण संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. देखिए निशान, मुझे ऐसा लगता है कि कम से कम 45 तक तो पहुंचना ही पड़ेगा आपको, क्योंकि सामने भी बहुत ही अच्छे बल्लेबाज है. जी हाँ, इस दफा देखिए ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद फिर से एक बार कांटा बदलती हुई ये गेंद निकल गई, जिसे क्रिकेट की परिभाषा में लेग स्पिन कहा जाता है. थोड़ी सी हल्की सी फ्लाइट देते हैं और बल्लेबाज को बैकफुट पर ढकेलते हैं. बल्लेबाज स्क्वायर कट करने की कोशिश करते हैं, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद. चांगली जादूमय गोलंदाजी. आहा जबरदस्त गोलंदाजी बघा, कधी मागे टप्पा कधी पुढे टप्पा. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला इथे बॉल काही मात्र कळत नाहीये. बघा या क्लासिकल किंवा ही एक कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजा रीड केलं जाते, त्याची फुटवर्क मुवमेंट कशी आहे, मग रिलीज पॉइंटला लगेच त्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. ही जी खासियत आहे ना, ही प्रत्येक गोलांकडे आली पाहिजे. पिंट्या पाटिल भी थोड़े से परेशान, क्योंकि जिस अंदाज के साथ और जिस लय के साथ ये गेंदबाजी हो रही है ना, काबिल तारीफ. देखिए कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. आउटसाइड दी ऑफ स्टंप, हल्की सी बाहर आने वाली गेंद को अक्रॉस द लाइन मिड विकेट के ऊपर से उड़ाना चाहते थे, मगर फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद. येस, आपण जो गोलंदाज पाहतोय रोहित गरज, हा देखील उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे, ज्याच्या नावावरती तब्बल 7 बाईक आहेत. आणि आता बॉल हवेमध्ये कॅच होणार का? मैदानामध्ये चाललंय एक जबरदस्त मॅच, त्यामध्ये पकडलंय प्रफुल्ल पाटीलची कॅच.
मगर रोहित घरत ने पूरी तरीके से जकड़ के रखा है बल्लेबाजों को। मात्र 2 रन खर्च किए इस ओवर में और 1 विकेट अर्जित किया है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड पर। यासिन सर, मी आता सांगितलं की उरण तालुक्यामध्ये त्याला सर्वाधिक जास्त बाईक का मिळालेल्या आहेत, किंबहुना 7 बाईक टू व्हीलर त्यांनी त्याच्या नावावरती केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आता सेकंड ओव्हरमध्ये त्यांनी त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि खऱ्या अर्थानं एक चांगला क्रिकेटचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आता मैदानावरती जातोय आदर्श. हा देखील एक मोठा खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. आज त्याच्या मुख्य संघाकडून तो खेळत आहे, पण तो संपूर्ण हंगाम आपण पाहिला तर ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भ्रमंती केली आणि आपला चांगला खेळ त्याने सुद्धा प्रदर्शित केलाय. पण तू यासिन सर, इथून मात्र डाव सावरण्याची गरज आहे दोन्ही फलंदाजांना. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना चॅम्पियन व्हायचं असेल तर इथून बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल. जी हाँ, करनी ही पड़ेगी क्योंकि उनके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है। मगर मैच निशान आप जानते हैं कि एक गेंद से भी बदलता है। यहाँ पे 12 गेंदें अभी भी आने वाली है। जी हाँ, इस मतलब कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। फिर से एक बार बल्लेबाज की आंखों में धूल झोंकने में कामयाब रहे प्रीतम बारी जो कि आइकॉन के रूप में खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, इसमें कोई शक नहीं, कोई दोराई नहीं है। प्रीतम बारी विरार से बिलोंग करते हैं। एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से ये हर मैदान में हमें खेलते हुए दिखाई देते हैं। स्पेशली इनकी पारी मुझे याद आती है सुप्रीमो ट्रॉफी में, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने। वहाँ पे छक्का लगाना मुश्किल होता है, इनफैक्ट बहुत ही ज़्यादा मुश्किल, वहाँ पे भी उन्होंने छक्के लगाए हैं। नक्कीच तेच खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय जे महाराष्ट्रामध्ये चमकलेले आहेत. त्यावेळेस मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी वेगानं बॉल मात्र सीमारेषा पलीकडे गेलेला आहे आणि आता अंतिम क्षणाला चेंडू सीमा पार येतोय, चौकार. हॅलो यासिन सर, थोडंसं थांबवतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3चं आयोजन आपण पाहिलं. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक धनराशीची स्पर्धा ती होती. त्यामध्ये 2 4 व्हीलर होत्या. त्या 2 4 व्हीलर ज्यांनी जिंकल्या त्यांना रजिस्ट्रेशनचे पैसे सुद्धा आमदार साहेबांनी दिलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. येस, आणि म्हणूनच आमदार साहेबांसाठी मी कधी कधी असंच लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. विश्वास, आस्था आणि प्रेम असावं लागतं. विश्वास, आस्था आणि प्रेम असावं लागतं. दूरदृष्टी, हुशारी आणि गुणवत्ता असावी लागते. समाजाचं व संस्कृतीचं भान असावं लागतं. जनतेसाठी वाहून घेताना आपलं बरंच काही गमवावं लागतं. असाच कोणीही मोठा नेता भरत नसतो. त्यासाठी सन्माननीय दमदार आमदार यांच्यासारखं मोठं मन असावं लागतं. धन्यवाद सर, आपण इथे आलात. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं फिर से एक बार, मगर जहां पे आदर्श पाटिल ने निराश किया है। आदर्श पाटिल भी मैदान से बाहर। ये चौथा झटका लगता हुआ अक्षय मात्रे, किरण पवार, प्रफुल्ल पाटिल, आदर्श पाटिल आउट होने के बाद अब 6ठे नंबर पे नए बल्लेबाज आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल। निखिल पाटिल बहुत ही एग्रेसिव खिलाड़ी है और बहुत ही आत्मविश्वास लबालब भरा हुआ है। आज निखिल को अपना जलवा दिखाना होगा। येस, निखिल पाटील म्हटलं की आताच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला बाईक मिळाली तोच निखिल पाटील आता मात्र इथे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला बाईक मिळाली होती. क्रीडाभवनच्या मैदानात सुद्धा त्याला बाईक मिळाली होती. साधारणतः 3 ते 4 बाईक निखिल पाटीलकडे सुद्धा पाहायला मिळतात. आज पाहूया आपल्या संघासाठी त्याचा खेळ कसा असेल. आहा, मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. हवेमध्ये बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉल वरती फलंदाज निखिल पाटील डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत. थँक्यू सो मच. आमच्याच खाणाव गावातील संतोष पाटील आणि प्रियंका पाटील यांचा आवाज आपण ऐकला. अर्थातच जितेन दादावरती हे गाणं त्यांनी गायलं आणि आमच्या खानाव गावामध्ये नक्कीच एक चांगले कलाकार म्हणून नावारूपाला आलेले तसे संतोष पाटील आणि प्रियंका पाटील यांचं गाणं आपण ऐकलं. यस, हम उन कलाकारों का भी अभिनंदन करेंगे, मगर यहाँ पे बल्लेबाजों ने बहुत निराशा की है। क्या यहाँ से तकदीर बदल सकती है? क्या यहाँ से तस्वीर बदल सकती है? बदलनी तो पड़ेगी, क्योंकि मैंने अक्सर दोस्तों कहा है कि देखिए कि किस्मत या लक
और भाग्य जिसे कहते हैं ना, वो हमारे कर्म से ही बदलेगा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं अक्षय पाटिल, अर्थात मैक्सवेल इस नाम से भी पहचाने जाते हैं। वागरन गांव से बिलोंग करते हैं, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। मगर प्रीतम बारी के बारे में क्या कहूं, प्रीतम बारी ऑन अ हैट्रिक, बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है। क्या यहां पे हैट्रिक अपने नाम करेंगे प्रीतम बारी? जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी मगर उसे स्लाइस किया था। बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग। हालांकि हैट्रिक अपने नाम करने से रह गए मगर बल्लेबाजों को जकड़ के रखा है, रनों से वंचित किया है। सहमत आहे, कारण यासिन सर आपण प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहिलं तर किरण पवार सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, विश्वजीत ठाकूर सारखा खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत त्यांची बॅट संत पाहायला मिळाली। जी बेभान आणि बेधुंद फलंदाजी त्यांच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळते, तिथे कुठेतरी लगाम लावलेला आहे। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका डीप मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। यासी सर, खूप चांगलं तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे, कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपली कर्मच भाग्य लिहित असतात, नशीब नाही। त्यामुळे तुमची मेहनत असेल तरच तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच अग्रेसर होऊ शकता। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 7 रन, दूसरे ओवर में आए हैं मात्र 2 रन और तीसरे ओवर में आए हैं 5 रन, यानी कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 14 रन 5 विकेट के नुकसान पर। बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत। बिल्कुल किसी ने ये प्रेडिक्ट नहीं किया होगा, सोचा नहीं होगा कि इस तरह से ये भी मैच हो सकता है, क्योंकि युवराज 11 वागेश्वर वागरन ये टीम बहुत ही जानी मानी टीम है, बहुत ही मजबूत टीम है और दमदार आमदार प्रीमियर लीग में उत्कृष्ट बल्लेबाज और उत्कृष्ट गेंदबाज, ये दोनों बाइक जीतने वाले जो दोनों खिलाड़ी वो एक ही टीम में हमें नजर आ रहे थे। परंतु आता धावांचा दुष्काळ आपला पाहायला मिळतो। बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये यासिन सर एक जरी ओव्हर मोठी मिळाली ना तरी एक चांगलं टार्गेट होऊ शकतं। ती संधी आता नक्कीच आहे विश्वजीत ठाकूरकडे। अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय अंकेश पाटील। पहिलाच बॉल टाकत थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला, परंतु आता पाहूया शेवटल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा घेतल्या तर खऱ्या अर्थानं युवराज 11 वागेश्वर वागरट संघ हा देखील एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल। परंतु आज असं वाटलं होतं की किरण पवार इथे चांगला खेळ करेल, किंबहुना त्या संघातील चांगले खेळाडू चांगला खेळ करतील, परंतु आतापर्यंत तसा खेळ मात्र नक्की झाले नाहीये। मोठा फटका कॅच होता, लिडिंग एज हवेमध्ये बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पकडल्या कॅच, फलंदाज विश्वजीत ठाकूर, बॅक टू द पॅव्हलियन। थँक्यू सो मच। यानंतर होणारा सामना 45 स्पोर्ट्स वर्सेस RC एंटरप्राइजेस बोरली। दोन्ही टीम कॅप्टन्स लगेचच टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या। देखिए निशांत, यहाँ पे सही मायनों में गेंदबाजी करने वाली टीम ने और गेंदबाजों ने एक रणनीति के तहत यहाँ पे गेंदबाजी की है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। हालांकि पहले ओवर में आपने देखा होगा कि शुभम जादव को उन्होंने लगाया, हालांकि उनके पास बहुत ही अच्छे गेंदबाज थे, अनुभवी गेंदबाज थे और आइकॉन खिलाड़ी थे, मगर फिर भी उन्होंने माणगांव के इस शुभम जादव के ऊपर भरोसा किया। पहली गेंद पर छक्का आया, तब ऐसा लगा था कि अब शुभम की खैर नहीं, मगर शुभम का जज्बा मैं जानता हूं, शुभम को बहुत नजदीक से मैंने देखा है। शुभम दूसरी ही गेंद के ऊपर पलटवार करते हुए नजर आए, नहले पे दहला देखने को मिला और उसी बल्लेबाज को चलता किया जिन्होंने उनको छक्का लगाया था। और इसीलिए अक्सर मैं कहता हूं कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। इस बीच बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद अंदर आती हुई निकल गई, 4। थँक्यू सो मच यासिन सर। आताच्या जमान्यामध्ये बघा, अगदी साधारणतः 15 ते 16 वर्षाची मुलं सुद्धा तितकीच चांगली बनत चाललेली आहेत। आता गोलंदाजी करतोय हा गोलंदाज ॲज अ आयकॉन म्हणून गावातीलच खेळाडू आहे, फक्त 17 वर्षाचा खेळाडू, आणि त्याने विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाजाला बाद केले। हा क्षण तो कधीही विसरू शकत नाहीये। खरं तर तो सांगेल की मी सुद्धा विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाजाला बाद केले। तो आत्मविश्वास, ती गुणवत्ता, ते धारिष्ट्य आज त्यांनी मैदानावरती पेश केलंय। पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल।
अंकेश पाटिल हाँ तेज तर्रार गेंदबाजी कर सकते हैं और उनके कैप्टन की भी मैं दाद देना चाहूंगा क्योंकि अंकेश पाटिल को अंतिम ओवर के लिए उन्होंने मौका दिया क्योंकि इसके 3 ओवर में हमने देखा कि पूरी तरीके से इस मैच के ऊपर कब्जा जमा चुके हैं। अगर अंतिम ओवर में ज्यादा रन पड़ते तो फिर मैच यहां से वहां होने को देर नहीं लगती, मगर उनके ऊपर भरोसा था कि ये गेंदबाज भी इसी तरह की अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। येस, कॅप्टनचा हीच खरी खासियत आहे की विश्वास. आपण खेळाडूवरती किती विश्वास ठेवतोय त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये किती आहे आणि खरं तो विश्वास सार्थ केलाय अंकिशनं. आहा, खंबा उकार दिया. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. अंकेश पाटिल की गेंद सीधा डंडे पे लकड़ा तोड़ ये गेंदबाजी मात्र 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और तकरीबन यहाँ पे 7 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। बहुत ही खराब हालत, बहुत ही खस्ता हालत। यहाँ से किस तरह से फिर से एक बार खड़े रहेंगे क्योंकि अब ज्यादा उनके पास गेंदे भी नहीं है। निशांत मात्र 2 गेंदे बची है। नक्कीच या 2 बॉलवरती मोठे फटके आले नाही यासिन सर, तर नक्कीच एक चांगला स्कोर किंबहुना आपण चांगली गोलंदाजी केली तर हा सुद्धा स्कोर मापक नसणार आहे. शेवटच्या क्षमता झुंज द्यावी लागेल. पुन्हा एकदा पुढील बॉल असेल. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, पण तो एक्झिक्यूट चांगल्या पद्धती करता आला नाहीये. इथे एक धाव घेतली, थोडंसं फंबल झाले आणि तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. बघा, एक धाव फार महत्वाची असते. इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि मात्र फलंदाज इथे एक शॉट रन आहे का आणि एक रन सुद्धा दणगोदी शॉट आहे. इसे कहते हैं गरीबी में आटा गीला। एक तो रन नहीं बन रहे हैं, 2 रन यहाँ पे जैसे वैसे मुकम्मल कर लिए, अपने विकेट को दाव पे लगाया और वो 2 रन मुकम्मल करने के बावजूद मिलेगा कितना? मात्र 1 ही रन। बघा, मराठीमध्ये म्हण आहे ना की घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. तसं काहीतरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. इथे धावांचा दुष्काळ पडलेला आहे. जणू काही वाळवंटामध्ये जसा पाण्याचा एक थेंब यावा तसं इथे मैदानावरती एक धावायसाठी इथे तलाशमध्ये आहेत, त्रस्त झालेले आहेत. आता पाहता पाहता या सत्रातील शेवटला एक बॉल मात्र मैदानावरती शिल्लक असणार आहे. या एका बॉलमध्ये मोठा फटका येईल का? चांगला फटका हवेमध्ये खो काढलाय. अंतिम क्षणाला चेंडू मात्र सरळ गेला, सीमा रेषा पार. येतो एक थ्रिलिंग शॉट, षटकार. वाघरण संघ, युवी स्पोर्ट्स वाघरण संघ, लगेच टॉस तुम्ही मैदानामध्ये चालायचं आहे. टॉस होणार आहे. बोर्ली टीमचे टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. 40 स्पोर्ट्स टीम कॅप्टन, चला या लवकर. हाँ कपिल, देखिए यहाँ पे 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 27 रनों की जरूरत. और इसी बीच राम हाले, मैन फ्रॉम थेरुंडा, इनकी भी आमद हो चुकी है. एक लेजेंड ऐसा खिलाड़ी. वेलकम राम. हॅलो, सन्माननीय हर्षलजी पाटील यांना मी विनंती करतोय, टॉस या मॅचचा करायचा आहे. या IPL फॉर्मॅट मधील मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील म्हणूया. येस, बोर्ली संघ कॉल कोण करणार आहे? येस, बोर्ली संघ कॉल करतोय. हेड्स कॉल केलाय अँड टेल इट इज. सो 45 स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन आहे? आम्ही फिल्डिंग करू. तुमचे 4 आयकॉन कोणते? अनिकेत पाटील आहे आणि हिरामन नाईक आहे आणि विकी मुंबईकर आणि निखिल मडवी. थँक्यू सो मच. तुमचे 4 आयकॉन कोणते? सूरज करकरे आहे आणि निखिल पारवे आहे. 2 मला पण नाही माहिती, त्याने आणलेले. ओके, 2 महाडवरून आलेले आहेत, सूरज करकरे आणि निखिल पारवे. 45 स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात मॅचकडे थेट. आपण अगदी जबरदस्त हे आयोजन पाहतोय, ज्या आयोजनामध्ये 2 टू व्हीलर्स आहेत. अगदी मी म्हणेन की इतका जनसमुदाय हा आप्पांच्या प्रेमाखातर नेहमीच या मैदानावर
रंग भरण्यासाठी येत असतो, उपस्थिती दर्शवत असतो आणि ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी खास आहे. काल प्रथमेश ठाकरे या आयकॉन खेळाडूने सुद्धा हे सांगितलं होतं की ही स्पर्धा अनाऊन्स झाली, आम्ही लाईव्ह बघत होतो, आज खेळायला फार मजा आली आणि त्यांनी ते करून सुद्धा दाखवलं. आजही तो खेळताना पाहायला मिळेल कारण त्यांची टीम क्वालिफाय झालेली आहे. पण आजच्या दिवसामध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट कोणाला मिळणार? बॅटिंग टीम. सो बॅटर सुद्धा आलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स सज्ज व्हा. येस, मॅचला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, जल्द से जल्द यहाँ पे फील्डिंग सजाए, इसके बाद बहुत सारे मुकाबले होने बाकी है. अनंत गोंधळी फाउंडेशन. थँक्यू. थोडंसं थांबवतोय. या मुख्य मंचावर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आपण ही मॅच झाल्यावर घेऊयात. यासिन सर. येस. नवतरुण स्पोर्ट्स क्लब और नवतरुण मित्र मंडळ खानाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतो एक सुंदर क्रिकेटचा मेळावा, क्रिकेट कार्निवल किंवा क्रिकेटचा आनंद उत्सव आपण इथे अनुभवतोय. चहू बाजूला प्रेक्षक आणि त्याच वेळेस सर्वात महत्वाची बाब निशान काय आहे इथे तर अगदी हिरवगार हे सुंदर असं ग्रास किंवा गवत असलेलं हे मैदान. आपल्याला अलिबाग तालुक्यामध्ये अनेक चांगली मैदानं पाहायला मिळतात, परंतु या मैदानावरची खासियत म्हणजे हे हिरवगार हे गवत. तू खानावचाच आहेस आणि यासाठी किती मेहनत केली या माझ्याशिवाय तुला चांगलं ठाऊक असेल. काय बोलशील? नक्कीच जेव्हा गवताचा विषय येतो ना, तेव्हा लॉनचा विषय येतो ना, तेव्हा नाव डोसमध्ये म्हणजे जितेंद्र दादा. अगदी सकाळी 7 वाजता पाणी मारण्यासाठी यायचं, रात्रीचं डिनर आटोपलं की पुन्हा एकदा इथे यायचं, स्वतः हातामध्ये पाईप घ्यायचं आणि पाणी मारायचं. बघा आताचं तुम्ही तापमान पाहिलं तर साधारणतः कधी 34, कधी 35, कधी 36 जातं आणि एवढ्या तापमानामध्ये एवढं हिरवगार गवत ठेवणं तेवढं सोपं काम नाही आहे. परंतु कोणत्याही प्रकारचं इथे वेगळं वाटा स्वतः येतो, पाईप हातामध्ये धरतो. मग कधी कधी आम्हाला सांगावं लागतं की आता दादा पाणी बास, एवढं पाणी तो मारत असतो. आणि म्हणूनच मगाशी मी लिहिलेले ज्या 4 ओळी होते ना, त्याच्यामधली शेवटची ओळ फार महत्वाची होती की काम करत असताना, समाजाचं काम करत असताना आपलं स्वतःचं काहीतरी गमवावं लागतं आणि असाच कोणीही मोठा होत नसतो. त्यासाठी या थोर व्यक्तींसारखं मोठं मन असावं लागतं. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे जीतने के लिए मात्र 27 रनों की जरूरत. देखिए मात्र इस लफ्ज के नीचे मैं अंडरलाइन जरूर लगा दूंगा क्योंकि ये 27 रन भी इतनी आसानी के साथ नहीं बनेंगे. मोट्या राइट आर्म ओव्हर द विकेट. दीक्षा ओहो. निलेश गावंड ही आत्ताच पोलीस दलामध्ये या ठिकाणी नियुक्ती तिची झालेली आहे. सो त्यांना मी इन्व्हाइट करतोय आमच्या या मुख्य मंचावर यायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा. अब यहाँ पे निशान फिकर करने की जरूरत नहीं है, फोकस करने की जरूरत है. पहली गेंद. आहा, ये देखिए अपना जलवा बिखेरना शुरू किया है मोटिया ने. विश्वजीत ठाकुर इनका नाम, मगर मोटिया नाम से पहचाने जाते हैं क्योंकि 2 जुड़वा भाई मोटिया और छोटिया. पहली गेंद बहुत ही जबरदस्त वाइड यॉर्कर का सहारा लिया है. विश्वजीत बहुत होशियार खिलाड़ी है, जबरदस्त एक्सपीरियंस उनके पास है. इस भारतवर्ष में और भारत के बाहर भी, दुबई में भी खेलने का उन्हें एक्सपीरियंस है और इसी वजह से वह इतनी आसानी के साथ इनको जीतने नहीं देंगे. नक्कीच पुढील बॉल चांगला फटका, 1 बाउन्स गेला सीमारेषेच्या बाहेर. येथे एक मनमोहक बहारदार चौकार. इस चौके की सहायता से अकाउंट ओपन हो चुका है. बल्लेबाजी करने वाली टीम भोसले वॉरियर्स थेरोंडा, पुरस्कृत धाकटी जुई. आहा, ये देखिए क्लास किसे कहते हैं. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. जोरदार अपील तो है, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आता हुआ. एक चौका जरूर आया है, मगर पलटवार. हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, हम भी ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं. विश्वजीत ठाकुर ने यह संदेश दिया है. नक्कीच शारजा स्टेडियम, इंडिया विरुद्ध पाकिस्तान तो सामना तुम्ही पाहिला असाल. बॅटची एज, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद, चांगली गोलंदाजी डिजिटल
वा खऱ्या अर्थानं आज विश्वजित ठाकूर मोठ्या त्या संघावरती हावी झाला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः पूर्णपणे मागे ढकललं होतं आणि आपल्या भारतामधील एक चांगलं नेतृत्व करणारा आज मोठ्या आज आपल्याला खानावच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. देखिए निशांत, कपिल देव निकंस की नेतृत्व में 1983 का जो विश्व चषक और उसकी फाइनल याद करनी होगी यहाँ पे गेंदबाजों को. देखिए वहां पे भी भारतीय टीम ने बिल्कुल आशा नहीं छोड़ी थी, अपेक्षा रखी थी कि हम ये भी मैच जीत सकते हैं. इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं शुभम जादव, मैन फ्रॉम माणगांव. शुभम जादव के बारे में एक बात जरूर बताऊंगा, महाराष्ट्र प्रीमियर लीग एक बहुत ही सुंदर और शानदार टूर्नामेंट था. वहां पे पहला मैच, हालांकि उनका सिलेक्शन हुआ, सिलेक्शन होने के बाद पहला मैच खेल रहे थे और पहले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे. जिस तरह से प्रफुल्ल हिंगे और साकिब हुसैन आईपीएल में डेब्यूटेंट थे, पहला मैच खेल रहे थे और मैन ऑफ द मैच रहे थे प्रफुल्ल हिंगे. चांगला दमकमा आहे, कारण कित्येक वर्ष आपण पाहतोय शुभम जाधव आणि हे मैदान काही नवीन नाहीये. तुम्ही आता सांगितलं की 5 बॉलमध्ये 5 षटकार याच मात्र फलंदाजाने या मैदानावरती मारले होते. आज पाहूया कसा खेळ असेल. मी म्हणेन इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, संतुलित आणि सुरक्षित क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा आहा चांगला बॉल, इथे मात्र टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला बॉल गेला, तिथे डायरेक्ट हिट केले, परंतु एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. बघा यासीचं तुम्ही सांगितले की 1983चा वर्ल्ड कप, मी आताच लेटेस्ट उदाहरण देईन. 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती साऊथ आफ्रिका संघाला वर्ल्ड कप मध्ये, आणि त्याही धावा इंडिया संघाने चेस केल्या. सूर्यकुमार यादवचा जो कॅच आणि वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. इसीलिए मैं अक्सर कहता हूं ना कि सब्र रखना होगा, क्योंकि सब्र एक ऐसी सवारी है जो आपको किसी के सामने झुकने नहीं देती, ना किसी के कदमों में, ना किसी के सामने. जी हाँ, इस बीच हो वाव, इसे कहते हैं वाव गेंदबाजी. लाजवाब, शानदार, झन्नाटेदार, एस्टोनिशिंग गेंदबाजी. बल्लेबाज कुछ समझने के पहले ही गेंद विकेटकीपर के दस्तानों में जा चुकी थी. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति. देखिए इस ओवर में निशांत एक चौका आ चुका है, उसके बावजूद रन कितने हैं बने हैं? मात्र 5. नक्कीच या ठिकाणी विश्वजित ठाकूर सांगून देतोय, रस्ता कितीही कठीण असेल तरी पाऊल टाकत जा, अंधार दाटला तरी दिवा स्वतःच लावत जा, हार मानलीस तर स्वप्न तुटून जाईल आणि लढत राहिलास तर विजय तुझाच होईल. त्या विजयाच्या दिशेने तो वाटचाल करतोय. त्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नेहमीच म्हणायचे, ज्या क्षणावर हरण्याची भीती असते त्या क्षणावर खऱ्या अर्थानं नेहमीच जिंकण्याची सुरुवात करावी. अजून एक असं वाक्य आहे की अंत अस्ति प्रारंभ, जिथून तुमचा शेवट होतो तिथूनच खऱ्या अर्थानं नवीन सुरुवात करायची असते आणि ही सुरुवात आता दोनही संघांना करावी लागेल. नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज देखिए परेश ठाकुर, जो कि धुतुम गांव से बिलोंग करते हैं, उरण तहसील से बिलोंग करते हैं, और अब गेंदबाजी के मार्ग पर वागरण गांव का हमारा हीरो, अलीबाग तहसील का ये शानदार ऑलराउंडर निखिल पाटिल. निखिल को आज अपना जलवा बिखेरना होगा, आज अपनी क्वालिटी भरी गेंदबाजी दिखानी होगी, क्योंकि उनकी टीम थोड़ी सी संकट में है. हालांकि पहले ओवर में विश्वजीत ठाकुर ने अपना कारनामा अंजाम दिया है, सलामी बल्लेबाज को चलता किया और मात्र 5 रन पर बल्लेबाजों को समेट दिया है. पहली गेंद, इस मर्तबा लेग स्टंप को उखाड़ना चाहते थे, हालांकि सोच अच्छी थी मगर उसे एग्जीक्यूट नहीं कर पाए. दरम्यान आरसी एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय रोहित चौलकर साहेब बोरली हे प्रेक्षकांमध्ये आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण लगेच आमच्या अतिथी कक्षेची ते यायचं आहे. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. बायकरमॅन निखिल पाटील मैदानावरती. आहा, या बॉल वरती एक फिनॉमिनल फटका, एक सेन्सेशनल फटका, सीमा रेषा पार षटकार. शुभम जादव के बल्ले से आता हुआ ये पहला करामती छक्का. देखिए मैं अक्सर कहता हूं कि ये जाधव जो है ना, उन्होंने अपना परचम लहराया है, क्योंकि पुणे में जाएंगे तो आपको सुशांत जाधव, केदार जाधव, मुंबई में जाएंगे तो विश्वनाथ जाधव, और अलीबाग में आएंगे तो फिर पंकज जाधव, और माणगांव में जाएंगे तो ये शुभम जाधव. आपको और गेंदबाजी की पूरी तरीके से कमर तोड़ने वाली बल्लेबाजी करते हुए दिखाई देते हैं, मगर इस पर दबा फुल टॉस गेंद. आहा, साफ मिस कर गए, बिल्कुल परख नहीं पाए थे.
कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, बाल बाल बच गए. बघा वागेश्वर वागरा संघ जो खऱ्या अर्थाने युवराज यांचा संघ आपण पाहतोय, हा संघ सांगून देतोय की आमच्याकडे सुद्धा लढण्याची धमक आहे, आम्ही सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ते झुंज देणार आणि प्रतिस्पर्धी संघावरती विजयाचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा निखिल. आहा चांगला बॉल आहे, खोलवट टप्प्याचा बॉल. इथे एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा नाही घेऊन दिल्या, एकच धावेवरती संतुष्ट झालेत. बघा माझ्यासाठी एक एक क्षण फार महत्वाचा आहे, म्हणून असं नेहमीच म्हटलं जातं की मनात जिद्द असेल तर मार्ग आपोआप सापडतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो आणि हा प्रत्येक क्षणाचं सोनं करत असताना दोनही फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले ओवर में 5, इस ओवर में 1 छक्का 1 वाइड. निखिल को कुछ करना होगा. आहा ये देखिए खंबा उखाड़ दिया है. ऑफ स्टंप के बाहर शबल होकर उसे खेलना चाहते थे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर साफ बोल हो गए हैं. फर्नीचर डिस्ट्रॉय. गावागावात गाजते अनंत गुगळी फाउंडेशन. शान है खानव गावाची नवतरुण मित्र मंडळ. गावागावात गाजते अनंत गुगळी फाउंडेशन. थँक्यू सो मच. गोंधळी साहेबांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. आज हा सोनेरी क्षण, आज खऱ्या अर्थाने ही मनोमोहक, बहारदार, विलोभनीय स्पर्धा, याचं एकमेव कारण म्हणजे गोंधळी साहेब. जितेंद्र दादा असतील, निलेश दादा असतील, यांची अतांग मेहनत असेल, ग्रामस्थ मंडळ खानाव, महिला मंडळ खानाव यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आणि या सगळ्यांच्यामुळे एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा, हे 10वं पर्व आपल्याला एक अनोखं पर्व पाहायला मिळते. जी हाँ, बहुत मेहनत की है क्योंकि क्रिकेट का मैदान इस इलाके में नहीं था और सिर्फ मैदान उन्होंने बनाया नहीं तो उसे मेंटेन किया है. हरी हरी घास, ये हमें उसका सबूत देती हुई. जी हाँ, इस बताओ फुल टॉस गेंद और ये लीजिए, ओहो हो आया है, तालियां बजनी चाहिए. व्हाट अ कैच. एमएससी खानव चषक आयोजन केलं एक नंबर. एमएससी खानव चषक आयोजन केलं एक नंबर. एमएससी खानव चषक आयोजन केलं एक नंबर. थँक्यू यासिन सर. मैदानावरती फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय, चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरण हा संघ सांगून देतोय शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार. आज खऱ्या अर्थ निखिल पाटीलला 3 ते 4 बाईक का मिळाल्यात, किंबहुना संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे रायगड जिल्ह्यामध्ये तो सुप्रसिद्ध का झाला, याचं ज्वलंत उदाहरण त्याचं मात्र मैदानी पाहायला मिळालं. सगळ्यांना पुन्हा एकदा ओळख करून देतोय. आताच दमदार आमदार प्रीमियर लीग जी झाली, या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून हाच जो खेळाडू आहे त्याला बाईक मिळाली होती. आज सुद्धा तोच बहरला खेळ कंटिन्युअस करतोय. आता यासिन सर बघा 13 बॉलमध्ये 14 धावांची गत असताना विनिंग पर्सेंटेज पुन्हा एकदा 50-50 देऊया. यस क्यों नहीं, क्योंकि पहले 2 ओवर में आए हैं 13 और अंतिम 2 ओवर में चाहिए 14. 7 रन की औसत से यहाँ पे रन बनाने होंगे. अभी भी एक गेंद आना बाकी है. इसका मतलब 13 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. मगर बैक टू बैक 2 विकेट आने के बाद हैट्रिक की दहलीज पर आए हैं. क्या यहाँ पे हैट्रिक आएगा? स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आए हैं रोहित घरत. ओहो जी हाँ, जोरदार अपील, बगबदा के लिए आउट. आउट करार दिया है. अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और ये हैट्रिक, जरा जोरदार तालियां होनी चाहिए. गावागावात गाजते तरुण मित्र मंडळ. गावागावात गाजते अनंत गुगळी फाउंडेशन. शान हाय खानव गावाची नवतरुण मित्र मंडळ. प्रेम हाय साऱ्या जनतेचा या. थँक्यू सो मच. आज निखिल पाटीलचा खेळ मात्र मैदानावरती प्रभावी करणार ठेवला. त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः इथे नामोहरण केलेलं आहे. तो सांगून ठेवतोय की एक टीम, एक आवाज, एक ध्येय. आली विजयाची वेळ आज मैदानावरती दिसणार.
खरा क्रिकेटचा खेळ, तो खेळ दाखवत असताना आपल्या संघाला चांगलं सहाय्य करतोय. आपण हा सामना जिंकू शकतो हा आशावाद त्यांनी निर्माण केला आहे. परंतु यासिन सर अजून मॅच संपलेली नाही आहे. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की आता धाकटी संघ आरामात जिंकेल, कारण 24 बॉलमध्ये फक्त 27. काहींनी मोबाईल हातामध्ये काढला, चॅटिंग सुरू केली, काही इन्स्टावरती गेले, काहींनी मात्र आपल्या गर्लफ्रेंडला फोन सुद्धा लावले. आता फोन बंद झालेले आहेत, फोन गेले खिशामध्ये आणि प्रत्येकाचं लक्ष या मॅचकडे. आणि सर्वात महत्वाचं तुम्ही आताच म्हटलं की गर्लफ्रेंडला फोन लावले आणि त्याचं उत्तर माझ्या उजव्या बाजूलाच आहे. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 13 रन और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. अब नए गेंदबाज आए हैं आदर्शवत गेंदबाजी करनी होगी. सामने है तूफानी बल्लेबाज, एक छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए हैं उन्होंने. नक्कीच, परंतु अजूनही मी म्हणेन मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे. शुभम जाधव सारखा एक चांगला खेळाडू, यासिन सर नक्कीच आमच्यापेक्षा खूप चांगले त्याला जाणतात. किती 1 वर्ष माणगावमध्ये जाऊन कॉमेंट्री करणं असेल किंवा त्याच्या समवेत बरेच शिक्षण त्यांनी सुद्धा घालवले आहेत, त्यामुळे एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला आहे. परंतु जोपर्यंत शुभम जाधव आहे तोपर्यंत काही घाबरण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. संयम फार महत्वाचा आहे, तो संयम दाखवत असताना दुसरी धाव घेताना डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केलेली, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. आज यो सामना सारा रंगलाय, आज यो सामना खरा भरलाय बघाया मैदान सारा. धन्यवाद डीजे. रविंद्र जडेजा की याद यहाँ पे ताज़ा की है निखिल पाटिल ने. बचपन में ये कंचे खेला करता था, धीरे धीरे क्रिकेट खेलने लगा, मगर देखिए कंचे खेलने का फायदा यहाँ पे होता हुआ सीधा निशाना स्टंप पर और नॉन स्ट्राइक के एंड के बल्लेबाज दीपेश घरत को यहाँ पे चलता किया है प्लैटिनम डक के ऊपर. बिल्कुल एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला है. थोड़े से नाराज होंगे, थोड़े से निराश होंगे. येस यासिन सर, आता बॉल टू रन चालले होते, आता चेंडू मधलं आणि धावांमधलं अंतर वाढताना पाहायला मिळते. आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 11. या 11 बॉलमध्ये तुम्हाला 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये रंग भरण्याचं काम, ही मॅच रंगेबिरंगी करण्याचं काम आता गोलंदाजाने केले. हा चांगला बॉल, तितका चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात. जबरदस्त रनिंग पाहायला मिळते. क्षणाक्षणाने बनते ते युग, थेंबे थेंबे तळे साचे, बुनबुन से बनता है सागर. आणि अशाच वेळेला 1-1 धावेने त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जी हाँ निशांत, क्योंकि देखिए यहाँ पे आदर्श की चिड़चिड़ मैं कहूँगा कि सही है, क्योंकि वो जानते हैं कि 1-1 रन का मोल क्या है. यहाँ पे 1-1 रन सोने के भाव में तोला जाएगा, क्योंकि इसके पहले का ओवर के बारे में हम चर्चा जरूर करेंगे. ओहो, बहुत ही अच्छी गेंद, परफेक्ट यार करती उसे खोद कर खेला वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में. बहुत ही बढ़िया फील्डिंग. फिर से एक बार दूसरे रन के लिए थोड़ा सा यहाँ पर रेस उठाया तो यहाँ पे कामयाबी मिली है. इसके पहले देखिए लगातार तीसरी मर्तबा 2-2 रन लेने का उन्होंने कोशिश की और पहली मर्तबा फेल हुए थे, मगर उसके बावजूद तीसरी मर्तबा भी उन्होंने कोशिश की और यहाँ पे कामयाबी. नक्की शिकण्यासारखं आहे, कारण मोठे फटके येत नसतील तर दुहेरी एकेरी धावरती नक्कीच फोकस केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका, तिथे आबू आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे आणि 1 धावेने संघ पुन्हा पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता आपल्याकडे जिंकण्यासाठी येणारे 8 बॉल 8 धाव्यांची गरज. यासिन सर, जेव्हा बॉल टू रन मॅच असते ना, तेव्हा ती मॅच काहीतरी वेगळीच बनत जाते. देखिए 8 गेंदों में 8 रन चाहिए, मगर 5 विकेट भी गए हैं. अगर यहाँ से 1-2 विकेट और आते हैं ना, तो फिर टेलेंडर यहाँ पे आएंगे, फिर मैच में कुछ भी हो सकता है. ओहो, जड़ में डाल दिया था, मगर देखिए किस तरह से खोद कर खेला है कारपेट के सहारे. कारपेट को चाटती हुई गेंद लगन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, मगर 1-1 रन भी बहुत ही कीमती है. और बल्लेबाज ज़्यादा मेरे ख्याल से जल्दबाजी भी नहीं होंगे. वो जानते हैं कि 1-1 रन से भी अपना काम बनेगा, तो यहाँ पे क्यों रिस्क लें. आणि तोच एक संतुलित क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानावरती 1 धाव. आणि इथे काय घडलंय? ओहो, सुखाचा संसार चालू होता, सुखाचा प्रपंच चालू होता. अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा, असं चित्र मैदानावरती घडलंय. संघाचा बँडिंग फॅक्टर शुभम जाधवला तंबूमध्ये पाठवलंय. खानव चषक आयोजन केलंय 1 नंबर.
LSC खानव चषक आयोजन केलंय एक नंबर. थँक्यू सो मच यासिन सर. व्हॉट मॅच, इनक्रेडिबल मॅच, एक थ्रिलिंग मॅच पाहायला मिळते. आता प्रेक्षकाने अंदाज बांधला की संघ कोणता जिंकेल कोणता हरेल, परंतु मी म्हणेन सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. इथून आपण असं सांगू शकत नाही की धाकटी जुई संघ जिंकेल, इथं आपण असं सांगू शकत नाही की वागण संघ जिंकेल. आता प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती, शेजारच्याला उठवला प्रेक्षकाने, बाबा इकडे लक्ष दे. मॅच मात्र इंटरेस्टिंग मूडमध्ये आले. देखिए हम अक्सर कहते हैं कि प्रेडिक्शन लगाना फेल है, प्रेडिक्शन लगाना मुश्किल है, और मैंने पहले ही कहा था, मैंने प्रेडिक्शन क्या लगाया था कि ये मैच बहुत ही कांटे का हो सकता है, क्योंकि दोनों तरफ आग बराबर लग चुकी है, दोनों तरफ हार कोई मानने वाला नहीं है, और इसी वजह से अब 6 गेंदें और 7 रनों की जरूरत. अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, पिंट्या पाटिल, मैन फ्रॉम हशिवरे अलीबाग. येस, मैदानावरती आपण पाहिलं तर एक इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर, एक व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळते. उत्साही वातावरण मैदानावरती पाहायला मिळते. आणि याच उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्याच्या नावावरती 4 बाईक आहे असा प्रफुल्ल पाटील मात्र पिंट्या मैदानावरती आलाय. येणारे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आदेश, 6 गेंदें और 7 रन जीतने के लिए. 6 बॉल 7 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच मध्ये रंग भरणार दोन्ही खेळाडू. पाहूया पिंट्या वर्सेस बॅट्समन. पहिलाच बॉल मैदानावरती. ते काय घडलंय, कॉट बिहाइंड द विकेट, बॅटचा स्पर्श झालाय आणि ते मात्र फलंदाज बाद. गावागावात गाजतंय अनंत गुगळी फाउंडेशन. शान है खानव गावाची नवतरुण. यस, धन्यवाद डीजे. ये 7वां बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है. 20 के योग पर 5 गेंदें अंतिम और जीतने के लिए 7 रनों की जरूरत. देखिए अक्सर निशांत हम देखते हैं चौके और छक्कों की भरमार होती है, मगर विकेट कैसा होना चाहिए जो कि गेंदबाजों को भी सपोर्ट करे, क्योंकि गेंदबाजों की मानो कोई इज्जत ही नहीं है. इस तरह से हमें अक्सर ये नज़ारा देखने को मिलता है. मगर यहाँ पे हेमंत थड़े, प्रकाश पाटिल, विकास पाटिल, मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि गेंदबाजों के लिए भी यहाँ पे उन्होंने जिस तरह से विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है ना, कमाल का विकेट है. यासिन सर, तुम्ही अजून एक अभ्यास केला असाल तर नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो. अगोदरचे 3 दिवस पाहिलं तर यावेळेला प्रचंड थंडी होती, आता मात्र आज प्रचंड गरम होते. ड्यू फॅक्टर सुद्धा तेवढं नाही आहे, त्यामुळे एक चांगला खेळ. चेंडू सुद्धा ओला होत नाहीये, थोडासा ओला होते, परंतु कंपॅरिझन मध्ये आजचा दिवस खूप चांगला आहे. 5 गेंदें जीतने के लिए 7 रनों की जरूरत. पहली ही गेंद पर पिंट्या पाटिल ने अपना शिकार ढूंढा है, शिकार किया है. क्या यहां से और विकेट चटकाएंगे, क्योंकि 7 विकेट जा चुके हैं 20 के योग पर. इसके पहले भी रनआउट के रूप में विकेट आया था. अंतिम गेंद के ऊपर यहां पे पहली गेंद पर विकेट आया है. अगली गेंद फिर से एक बार पिंट्या की. हाँ, परफेक्ट यॉर्कर. फिर से एक बार यहाँ पे रन आउट करने का मौका तो यहाँ पे खोया है. दूसरा रन लेने की कोशिश नहीं करेंगे शायद, क्योंकि अब उनके पास ज्यादा विकेट नहीं है. जी हाँ, लेग बाय के रूप में शायद अंपायर जी का इशारा क्या आता है ये देखना पड़ेगा. मगर एक रन आया है. रन जैसे भी आए आना बेहद जरूरी. निशांत. येस, किरण पवार त्या ठिकाणी आहे विकेट कीपर. थोडंसं कन्फ्यूज झालं की स्ट्राईकला थ्रो मारायचं की नॉन स्ट्राईकला. पिट्टन सांगतोय की ते नॉन स्ट्राईकला आउट होता, किरण सांगतोय की स्ट्राईकला आउट होता, आणि अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होत असतात, कन्फ्युजन होत असतं. परंतु मॅच आता इंटरेस्टिंग मोडमध्ये, थ्रिलिंग मॅच पाहायला मिळते, स्टनिंग मॅच पाहायला मिळते. येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज. एक्सपीरियंस किसे कहते हैं, अनुभव किसे कहते हैं, हिम्मत किसे कहते हैं, जिगरा किसे कहते हैं, ये पिंट्या पाटिल दिखाता हुआ. वेरी वेल डन पिंट्या. जी हाँ, हवा में गेंद के नीचे फील्डर ले लिया. ये कहां छोड़ने वाला है, निखिल पाटिल वहां पे मौजूद, और ये 8वां झटका. गावागावात गाजतंय अनंत गुगळी फाउंडेशन. शान है खानव गावाची नवतरुण मित्रमंडळ. थँक्यू सो मच यासिन सर. मी सुद्धा एक प्रेडिक्शन लावलं होतं. जेव्हा 27 धावसंख्या होती तेव्हा मला असं वाटलं की 3 ओव्हरमध्ये ही मॅच समाप्त होईल, परंतु माझं सुद्धा प्रेडिक्शन इथं फेल झालंय. एवढे वर्ष समालोचन करतोय, परंतु अजून काय तेवढं चांगलं प्रेडिक्शन लावता येत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आता समीकरण चेंज झाले. येणारे 3 बॉल शिल्लक असतील, 6 धाव्यांची गरज. यासिन सर, 14 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज होती, परंतु आता इक्वेशन मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. 3 बॉल 6 धाव्यांची गरज. ये खेल ही निशांत ऐसा है, गिरगिट की तरह रंग बदलता है.
और राजनीति की तरह रंग दिखाता है। कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, कब करेगा, कोई आता पता नहीं है। 3 गेंदे 6 रन, 6 रन 3 गेंदे। यहाँ पे चित्रलेखा पाटिल पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरन ये मैच जीतेगा, या भोसले वॉरियर्स थेरोंडा पुरस्कृत धाकटी जुई ये मैच जीतेगी। दिलों की धड़कनें तेज, धक धक। येस, हा आवाज आहे हृदयाची ठोके वाढवणारा सामना। असं वाटतं यासिन सर की ह्या फायनलचीच मॅच आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये आता कोण जिंकणार असा सीन मैदानावरती तयार झालाय। 3 बॉल 6 धावांची गरज। प्रफुल्ल पाटील पिंट्या मात्र इथे चांगली कामगिरी करतो। इथे ग्राउंड फटका खेळलेला आहे। अबू तिथे आला, लोंगॉन क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला, 1 धाव पूर्ण केलेली आहे। आता मॅच मध्ये आलेला आहे रंग, त्यामध्ये कोण होणार दंग, कारण आता इथे 2 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। 2 गेंदे 5 रन। अगर यहाँ से एक गेंद भी बिंदी आती है ना तो ये मैच जाएगा गेंदबाजी करने वाली टीम की तरफ, और यहाँ से अगर एक बड़ा स्ट्रोक आता है छक्का या चौका तो ये मैच जाएगा बल्लेबाजों की तरफ। मैदानावरती एक नेल बायटिंग ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळते, ताण तणाव मैदानावरती पाहायला मिळते। येणारे 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मी सांगतोय, अंत असती प्रारंभ। जिथे शेवट होतो तिथून खरी सुरुवात करायची, ही सुरुवात आता दोनही संघांना करावी लागेल। 2 बॉल 5 धावांची गरज, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज पिंट्या पाटील। अंकेश पाटिल को चकमा दिया है, आंखों में धूल झोंकी है, आश्चर्यचकित करने वाली गेंदबाजी। मैंने इसीलिए दोस्तों कहा था आपके सामने कि इसे कहते हैं एक्सपीरियंस। एक्सपीरियंस किसी दुकान में खरीद कर नहीं मिलता, उसके लिए वक्त बिताना पड़ता है। पिंट्या ने उतने साल बिताए हैं। 1 गेंद 5 रन। टाळ्या वाजल्याच पाहिजे। 1 बॉल 5 धावांची गरज। आहा, इथे मात्र सामना जिंकलाय अर्थातच चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 वागेश्वर वागरण या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। येस, थँक्यू सो मच। रायगड पोलीस दलामध्ये ज्यांची आत्ताच निवड झालेली आहे त्या अर्थातच सन्माननीय दीक्षा दिनेश गावण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। ज्या पद्धतीने निशांत यांनी उल्लेख केला होता की या परिसरामध्ये पोलीस दलामध्ये कोणीही कार्यरत नव्हते आणि ती एक खंत होती आणि ती खंत या 3ही मुलींनी भरून काढलेली आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, आणि त्यापैकी एक म्हणजे दीक्षा दिनेश गावण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मी आमदार साहेबांना विनंती करतोय, या रायगड पोलीस दलामध्ये कार्य